मी आता फणस आणूक जाते, तर माझ्यासोबत तुम्ही पण चला. फणस मी हयसरात जवळ एक आमच्या वाडीतच एक घर असा त्यांच्याकडे जाते मी फणस आणूसाठी. माझ्यासोबत तुम्ही चला, तुमका दाखवते कसा कसा खै खै जायता इथं, आणि मग तुमका ती व्यक्ती पण कळात मी कोणाकडे जाते इथं. चला. खरा तर मी आळस करत होते जाण्यासाठी, जाऊ की नको माझा चालू होता, पण आता म्हटलं जाऊयाच. कारण काल जाणार होते मी, काल राहुला माझा जाऊचा, ती माझी वाट बघत होती. तर आज परत तिका वाट बघूक लावूया नको, आपण जाऊया. काही बाहेर पडायचा तयारी वगैरे करून म्हणजे कंटाळा. माझे व्हिडिओ पण एडिट करूचे होते आणि थांबणार होते, पण नको. गावात असून सुद्धा आम्ही फणस खाऊक नाही असं अजून, म्हणजे बघा. त्या दिवशी मी रात्री इललंय गाडी घेऊन ना, उशीर झालेलो त्याच्या बाजारात गेलेलं आहे, तेव्हा रात्री इललंय, हेडलाईट मध्ये चालूच राहिलेली. चला तर मग. तर त्या दिवशी मी विकतचे गरे आणलेलं आहे बाजारातनं, मंगळवारच्या बाजारातनं. तर दीक्षांत ते बघितल्यान विकतचे गरे आणलेले आहे म्हणून दीक्षांत सांगितल्यान तुम्ही विकत कसले गरे खातास गावात रावान, आमचो फणस असा आम्ही काढलंय. मग तिका म्हटला तू अर्धो दे माका फणस, तर त्यासाठी मी तो फणस आणूक गेलेला आहे. आणि ही दीक्षाची बावडी. आजूबाजूक झाडा असली की बावडेत कचरो पडता, पालो पाचळो पडता, म्हणून ह्या सगळा केलेला असा. म्हणजे हिरव्या नेटचा कापड असा ना, त्या बावडेवर घातलेला कचरो पडा नये म्हणून. आणि बावड्यातला पाणी शाप तळाक गेलेला असा. ही सिमेंटने बांधलेली हल्लीच्या काळातलीच बावडी असा, एक 10 वर्ष झाली असतील. आ पण आता भरला. तुमच्याकडे सगळीच झाडा हीच असत, हीच झाडा. बरोबर, ती सगळी वरती पण पालो वरतीच येतात ना एका. बरोबर, मस्त सगळीकडे तीच झाडा लावून ठेवली. कोणाचो काय भोकत बिकत नाही, मका भोकलंच ना ओळखीच येता काय कुत्र्यांचा ह्या शेपूट कापल्यान कोणी त्याची. आम्ही